नमस्ते, गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांचं. आजच्या ह्या बायोच्या सेशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बायोचे जे बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे त्या चॅप्टरचे सर्व MCQ आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पटपट जॉईन व्हायचं आहे. आवाज येतोय का सांगा मला. आवाज येत असेल तर सांगा, कमेंट करून सांगा पटकन. तर आवाज येतोय सर्वांना? ओके. बघा, आता बायोटेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे की बायोलॉजीचा वापर करून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करायचे की जेणेकरून ह्युमन बिईंगचं वेलफेअर होईल, म्हणजे कल्याण होईल, त्याचा फायदा होईल, त्याची सर्व्हिस सेवा भेटेल त्याला. वॅक्सिन आहे, अँटीबॉडीज आहे, एन्झाईम्स आहे, प्रोटीन्स आहे, नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स आहे जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून तयार करतो तर ते बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर येतात. त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं, जीन्सचं म्हणजे DNA RNA यांच्याशी त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलचं अल्टरेशन केलं जातं, बदल केल्या जातं, दुरुस्त केलं जातं, म्हणजे मॅनिप्युलेशन हँडलिंग केलं जातं. आणि ते करत असताना जे स्टराईल इन्व्हायरमेंट लागतं, जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्या लागतात, तर ते केमिकल इंजिनिअरिंगमध्ये यूज केल्या जातात. म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग आणि जेनेटिक इंजिनिअरिंग दीज आर द बोथ पार्ट्स ऑफ द दॅट इज मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग आता ट्रॅडिशनल बघा, कर्ड मेकिंग, आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट, कर्ड असेल, घी, सोमा, व्हिनेगर, योगर्ट, चीज मेकिंग, वाईन मेकिंग, हे सर्व ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आहे, जी बेसिकली कोणत्या पार्टशी संबंधित आहे, फर्मेंटेशन. कोणत्या पार्टशी संबंधित आहे मित्रांनो? इट इज बेसिकली रिलेटेड विथ द फर्मेंटेशन टेक्निक. कसे संबंधित असणार आहे? फर्मेंटेशन ना. तर फर्मेंटेशन टेक्निक जे जुन्या काळात दुधापासून दही तयार करणं, दारू तयार करणं, चीज तयार करणं, दीज आर द बेसिकली ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी ऑर ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतरचा जो पार्ट येईल त्या कंडिशन्समध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट आपल्याला कोणता घेता येईल? मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी, ज्याचे दोन भाग आता आपण बघितले, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग. त्यामध्ये काय केलं जातं? DNA आणि RNAचं अल्टरेशन त्या ठिकाणी केलं जातं, त्यात बदल केले जातात, DNA RNAला दुरुस्त केलं जातं ना. तर ते झालं मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग केमिकल इंजिनिअरिंग मला सांगा, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जातं? हँडलिंग ऑफ द जीन्स, हँडलिंग ऑफ द DNA. पण ते हँडलिंग करताना
वी रिक्वायर द स्टराईल इन्व्हायरमेंट. आपल्याला त्या ठिकाणी निर्जंतुक वातावरण लागतं आणि ते निर्जंतुक वातावरण ठेवण्याचं काम कोण करतं मित्रांनो, तर केमिकल इंजिनिअरिंग करतं. केमिकल इंजिनिअरिंग इज बेसिकली रिलेटेड विथ द मेंटेनिंग ऑफ स्टराईल इन्व्हायरमेंट. मग त्यामध्ये बघा आता अ प्रोसेस विच इज यूज इन मॉडर्न विच इज यूज्ड इन ओल्ड बायोटेक्नॉलॉजी अँड नॉट यूज्ड इन RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे मग सांगा ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणती प्रोसेस त्या ठिकाणी यूज केल्या जाते, ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणती प्रोसेस वापरल्या जाते. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं विच प्रोसेस इज यूज, फर्मेंटेशन. कोणती प्रोसेस सांगा, फर्मेंटेशन इज यूज्ड इन ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर बघा मग करेक्ट आन्सर आलं फर्मेंटेशन. करेक्ट जे आन्सर येत आहे ते काय सांगा मित्रांनो, फर्मेंटेशन आहे. प्रिपरेशन ऑफ कर्ड, घी, चीज सांगा आत्ताच झालेलं आहे, कोणतं आहे सांगा. इट इज द ओल्ड बायोटेक्नॉलॉजी और इट इज द ट्रॅडिशनल, म्हणजे पारंपरिक, मॉडर्न नाहीये. मग ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. कोणता आन्सर येईल सांगा. बी इज द करेक्ट आन्सर, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतरचा पार्ट आपल्याला घेता येईल बा आता एक्सप्लेन जेनेटिक इंजिनिअरिंग. तर जेनेटिक इंजिनिअरिंग ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की याला RDNA टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग सुद्धा म्हटलं जातं. ज्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळे जीन खराब झाले असेल त्याला दुरुस्त केलं जातं. जे जीन्स आहे, एखादा खराब झालेला जीन्स आहे त्याला बदलून त्याच्या जागेवर दुसरा जीन त्या ठिकाणी तयार केला जातो, किंवा एखादा जीन आर्टिफिशियली लॅबमध्ये तयार केला जातो. म्हणजे इट इज रिलेटेड विथ मॅनिप्युलेशन ऑफ जीन. लक्षात घ्या, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये 2 पॉइंट लक्षात घ्या. इट इज रिलेटेड विथ द मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स अँड it is also called recombinant DNA technology or it is also called gene cloning. लक्षात घ्या. त्यानंतरचा पार्ट काय आहे, इन व्हिट्रो. इन व्हिट्रोचा अर्थ असतो की दिस प्रोसेस इज कॅरिड आउट आउटसाइड द सेल. चा अर्थ काय की जीन कुठं असतात, सेलच्या आत न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम, क्रोमोझोमचे 2 पार्ट कोणते कोणते सांगा, तर DNA आणि हिस्टोन प्रोटीन, आणि हिस्टोन प्रोटीन DNA चे छोटे छोटे सेगमेंट म्हणजे जीन्स असतात. म्हणजे सांगा मित्रांनो जीन्स कुठे आहे, तर जीन्स आर प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस. मग त्याला कट करायचं, सेलला फोडायचं, न्यूक्लियसला फोडायचं आणि त्यातून जीन बाहेर काढून त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचे. तर दॅट इज कॉल्ड इन व्हिट्रो टेक्नॉलॉजी. काय म्हणायचं त्याला, इन व्हिट्रो टेक्नॉलॉजी. त्यानंतरचा पार्ट बघा मग आता मॅनिप्युलेशन चा अर्थ काय होतो, हँडलिंग करणं, त्याचं हाताळणे. मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स डिझायर्ड, की ज्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. डिझायर्ड म्हणजे आपल्याला अपेक्षित. म्हणजे जसं एखादी गाडी खराब झाली आहे तर आपण त्याला मॅनिप्युलेट करतो, हँडल करतो की जेणेकरून ती गाडी चालू झाली पाहिजे. डिझायर्ड. युजिंग इन व्हिट्रो. इन व्हिट्रो म्हणजे का आताच सांगितलं, आउटसाइड द सेल. म्हणजे एखादा पार्ट जीन आहे सेलच्या बाहेर काढून त्याला दुरुस्त करणं. तर हे कशामध्ये इन्क्लूड केलं जातं, तर आत्ताच आपण क्लिअर केलं की दिस पार्ट इज रिलेटेड विथ द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे मॅनिप्युलेशन ऑफ जीन मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड युजिंग इन व्हिट्रो प्रोसेस इज कॉल्ड ॲज द जेनेटिक इंजिनिअरिंग. इन व्हिट्रोचा अर्थ होतो आउटसाइड द सेल बाय जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यानंतरचा पार्ट येईल इलिमिनेशन ऑफ डिफेक्टिव्ह जीन. बघा एखादा खराब जीन आहे तो काढायचा आणि त्याच्या जागेवर काय टाकायचं, नवीन जीन टाकायचा, हेल्दी जीन त्या ठिकाणी टाकायचा. तर याला इन जिनोम इज अचिव्ड बाय. तर कोणती प्रोसेस आहे सांगा, दुधापासून दही तयार करणं वगैरे हे कोणतं आहे, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी. चीज तयार करणं, दारू तयार करणं, फर्मेंटेशन वापरता. याच्यात काय वापरता, फर्मेंटेशन. आणि मायक्रोबायोलॉजी चा अर्थ होतो स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि RDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजेच काय सांगा मित्रांनो, जेनेटिक इंजिनिअरिंग. RDNA टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, जेनेटिक इंजिनिअरिंग. तर इट इज यूज
ते मात्र वापरलं जातं कशा करता, तर डिफेक्टिव्ह जीन बदलून चांगला जीन हेल्दी जीन टाकण्याकरता. RDNA टेक्नॉलॉजीचं लॉंग फॉर्म आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आणि रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की एखाद्या जिनोममध्ये एखाद्या जिनोममधून खराब जीन काढून त्याच्या जागेवर हेल्दी जीन टाकणं, त्याला म्हणता RDNA टेक्नॉलॉजी. तर आन्सर येईल RDNA टेक्नॉलॉजी. त्यानंतर प्लाझमिड्स काय, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे बघा, एखादं बॅक्टेरिया आहे समजा, तर ई कोली बॅक्टेरिया आहे, त्यामध्ये हे त्याचं मेन DNA कोण आहे सांगा, मेन DNA, की याच्याशिवाय बॅक्टेरिया जगू शकत नाही, मेन DNA. आणि हे एक्स्ट्रा DNA, ते मेन DNA आणि हे कोणतं आहे सांगा, एक्स्ट्रा DNA. तर हे जे एक्स्ट्रा DNA हे जर काढून जरी टाकलं बॅक्टेरिया मधून तरी बॅक्टेरिया मरत नाही. आणि या एक्स्ट्रा DNA ला नाव दिलं जातं प्लाझमिड्स. काय नाव दिलं जातं, प्लाझमिड. आता बघा बरं, प्लाझमिड कसे, द स्मॉल एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे एक्स्ट्रा DNA डबल स्टँडेड, पॉइंट लक्षात घ्या, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA दॅट रिप्लिकेट ॲटोनॉमसली. ॲटोनॉमसली म्हणजे काय, दे हॅव द कॅपॅसिटी ऑफ सेल्फ रिप्लिकेशन, ते स्वतःच्या कॉपी स्वतः तयार करू शकतात, जसं मेन DNA तयार करू शकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की मेन DNA हा गाडीचा ड्रायव्हर आहे, तो असल्याशिवाय गाडी चालणार नाही. तर प्लाझमिड हे क्लीनर आहे, असेल तर फायदा आहे, नसेल तर अडचण नाही. आणि हे स्वतः कसे एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे, डबल स्टँडेड आहे, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA, आणि ज्यांचं स्वतःहून त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, रिप्लिकेशन होतं, त्याला म्हणता प्लाझमिड. तर प्लाझमिड प्लाझमिड द टर्म प्लाझमिड कुणी पहिल्यांदा मांडली, जोशुआ लेडरबर्गनी 1952 मध्ये. कुणी नाव कसं देतं बघा, प्लाझमिडचं नाव देताना ही पद्धत आहे. आता उदाहरणार्थ बघा, इथं आहे PBr 332, स्मॉल लेटर मध्ये P घ्यायचं, P म्हणजे प्लाझमिड. नंतर ज्या सायंटिस्टनी ती शोधलेली आहे त्यांचे नाव शॉर्ट फॉर्म मध्ये B आणि R. B म्हणजे बोलिव्हर आहे आणि R म्हणजे रॉड्रिग्ज आहे. या दोन सायंटिस्टनी ही प्लाझमिड शोधली म्हणून त्याला BR, आणि हा कोड आहे त्यांनी दिलेला 322. लक्षात आलं का, तर पहिलं लेटर स्मॉल लेटर, मग नंतर रिसर्चरचं नेम आणि कोड नंबर. काही प्लाझमिडला नाव जिथं ज्या ठिकाणी ती शोधली त्याच्याहून नावं दिले गेले बघा. P म्हणजे प्लाझमिड, U म्हणजे युनिव्हर्सिटी, C म्हणजे कॅलिफोर्निया. म्हणजे धिस प्लाझमिड इज डिस्कवर्ड इन द युनिव्हर्सिटी ऑफ द कॅलिफोर्निया, देअरफॉर इट इज PUC. याला काय आणायचं सांगा, PUC. आता रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, तर पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या, R चा लॉंग फॉर्म काय आहे, रिकॉम्बिनंट. DNA टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप्ड इन 1970 म्हणजे 1970 मध्ये. कोणी, स्टॅनले अँड कोहेन, आणि दुसरं आहे हेबर्ट बॉयर. आता याच्यामध्ये काय केलं जातं की एखादी सेल बघा, आता हाय याच्यामध्ये एखादा डिझायर्ड DNA, याच्यात समजा ही सेल याला म्हणायचं डोनर सेल. याच्यामध्ये एक चांगला जीन आहे जो आपल्याला लागतो, ज्याचा फायदा होणार आहे. समजा असा जीन आहे जो काय तयार करतोय, अँटीबॉडी तयार करतोय, म्हणजे आपल्या फायद्याचा जीन आहे. तर मग ह्या सेलमधून DNA काढायचं. लक्षात घ्या, ह्या सेलमधून DNA काय काढायचं आणि त्या DNAचे तुकडे करायचे, आणि जो डिझायर्ड DNA, जो डिझायर्ड तुकडा आहे, समजा आता एवढा तुकडा डिझायर्ड आहे, तो बाजूला करायचा. आणि आता मी तुम्हाला सांगितलं प्लाझमिडला दुसरं नाव काय मित्रांनो, व्हेक्टर. एखाद्या बॅक्टेरियामधून काय करायचं, प्लाझमिड काढायचं, त्याला कट करायचं प्लाझमिडला, आणि जो आता आपण काढलेला, इथून जो काढलेला DNA, डिझायर्ड DNA, तो या प्लाझमिड मध्ये फिट करायचा. आणि मग प्लाझमिड प्लस डिझायर्ड DNA, काय सांगा, प्लाझमिड प्लस डिझायर्ड DNA एकत्र केलं तर आपल्याला भेटेल मित्रांनो RDNA.
प्लाझ्मिड आणि डिझायर्ड डीएनए एकत्र केलं तर काय भेटेल? RDNA. हे प्लाझ्मिड निळ्या रंगाचं आणि हे इथून काढलेलं जो आहे डिझायर्ड डीएनए. आणि मग याला ह्या बॅक्टेरियामध्ये टाकून द्यायचं. मग याच्या कॉपी तयार होतील बघा. आणि मग हा बॅक्टेरिया काय तयार करायला लागेल? अँटीबॉडी तयार करायला लागेल. का बरं? कारण त्यात आपण काय तयार केलं? का टाकलेलं जीन आहे, नवीन जीन टाकलं, तो काय तयार करतोय? अँटीबॉडी. तर याला म्हणायचं काय? तर RDNA टेक्नॉलॉजी. आणि याच्यामध्ये सांगा बरं, एखाद्या सेलमधून डिझायर्ड डीएनए दुसऱ्या सेलमध्ये टाकण्याकरता जे प्लाझ्मिड्स आपण वापरतो त्याला म्हणता व्हेक्टर. किंवा बॅक्टेरियोफेज नावाचे व्हायरस जे बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतात ते सुद्धा व्हेक्टर म्हणून त्या ठिकाणी यूज केल्या जातात. तर ही जी टोटल टेक्निक आहे ही RDNA टेक्नॉलॉजी. ही जी टोटल टेक्निक आहे RDNA टेक्नॉलॉजी. तर आता RDNA टेक्नॉलॉजी मध्ये काय काय लागतं? तर डिफरंट डिव्हाइसेस. सांगा आपल्याला सेलला फोडायचंय, नंतर DNA ला कट करायचंय, तर त्याच्याकरता काय काय लागतं आपल्याला ते या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर क्लोनिंग व्हेक्टरचा पार्ट लागेल. नंतर ज्या बॅक्टेरिया याला म्हणता होस्ट बॅक्टेरिया किंवा कॉम्पोनंट होस्ट किंवा क्लोनिंग ऑर्गॅनिझम ज्यामध्ये डिझायर्ड डीएनएचे कॉपीज तयार होत आहे. ई कोली बॅक्टेरिया हा मेनली यूज केला जातो कशा काय म्हणून? कंपोनंट होस्ट म्हणून. तर इथं स्टेप्स कोणत्या आहेत ते तुम्हाला सर्व एक्सप्लेन केलं. कोणत्या कोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहे. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमला मॉलिक्युलर सीझर्स म्हणता, हे पण आपल्याला माहिती आहे. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. बघा मग हे सर्व एक्सप्लेन केलं. याच्यामध्ये बघा ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू बॅक्टेरियल सेल इज असिस्टेड बाय डायव्हॅलंट Ca++ आयन. तिथं Ca++ आयनचा वापर केला जातो. तर क्वेश्चन्स मध्ये पण आपल्याला लक्षात येईल. आता इलेक्ट्रोफोरॉसिस म्हणजे काय? तर बघा समजा आपल्याला लक्षात घ्यायचंय की DNA वर कोणता चार्ज असतो? तर DNA वर असतो निगेटिव्ह चार्ज. मग आपण समजा दोन प्लेट घेतल्या, एक निगेटिव्ह घेतली आणि एक पॉझिटिव्ह घेतली आणि इथं जेल घेतलं. आणि जो DNA समजा एखादा लॉंग DNA त्याचे आपण तुकडे केले, छोटे मोठे तुकडे केले. आपण हे बघितलेलं आहे DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये. तर DNA चे काय केले आपण? छोटे छोटे कमी जास्त लेनचे तुकडे केले आणि ते तुकडे इथं टाकले. असे तुकडे, काही मोठे तुकडे काही छोटे तुकडे हे असे इथं टाकले जेलवरती. कोणत्या प्लेट जवळ? निगेटिव्ह प्लेट जवळ. आता सांगा DNA वर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि ह्या प्लेटवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. मग प्लेट काय करेल सांगा? ह्या तुकड्यांना रिपेल करेल. या तुकड्यांना काय करेल सांगा? इट विल रिपेल द. आणि मग जे तुकडे छोटे ते फास्ट मध्ये जातील पॉझिटिव्ह कडे आणि जे तुकडे मोठे ते मागे राहतील आणि एक बँड मोठ्या तुकड्यांचा तयार होईल आणि एक बँड छोट्या तुकड्याचा. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? जीन्सला सेपरेट करू शकतो मित्रांनो. आणि याला म्हणता इलेक्ट्रोफोरॉसिस. काय म्हणायचंय सांगा? इलेक्ट्रोफोरॉसिस. तर इलेक्ट्रोफोरॉसिस म्हणजे सांगा काय? की सेपरेशन ऑफ चार्ज्ड DNA मॉलिक्यूल बाय अप्लाइंग इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचा वापर करून DNAच्या छोट्या मोठ्या तुकड्यांना सेपरेट करून त्यांचे वेगवेगळे बँड तयार करणं त्याला म्हणता इलेक्ट्रोफोरॉसिस. मग त्या ठिकाणी यूज ऑफ ॲग्रोजेल बघा कोणतं कोणतं आहे? इलेक्ट्रोफोरॉसिस, नंतर पेज SDA पेज आर द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरॉसिस. हे नाव सगळे फक्त तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे. बघा आता द ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू बॅक्टेरियल सेल फॉर द पर्पज ऑफ इट्स क्लोनिंग इज असिस्टेड बाय. एक्सप्लेन करून देतोय बघा. ट्रान्सफर ऑफ RDNA. तर मी सांगा ही एक सेल घेतली. ह्या सेलमध्ये DNA. आता हे DNA मी बाहेर काढलं आणि याच्यातून एक DNA चा तुकडा
जीन हा झाला डिझायर्ड जीन. लक्षात घ्या, हा काय झाला डिझायर्ड जीन किंवा डिझायर्ड डीएनए. त्याच्यानंतर काय केलं मी एक प्लाझमिड घेतलं. काय घेतलं प्लाझमिड. लक्षात घ्या काय घेतलं सांगा. त्या ठिकाणी एक प्लाझमिड मी कन्सिडर केलं आणि हे जे प्लाझमिड आहे त्यामध्ये हा जो डिझायर्ड जीन आहे हा चिटकून टाकला. हा झाला डिझायर्ड जीन. इथं हे पूर्ण पांढऱ्या रंगाचं प्लाझमिड आहे आणि हा प्लाझमिड मध्ये मी काय चिटकवला डिझायर्ड डीएनए. डिझायर्ड डीएनए. आता याला म्हणायचं आरडीएनए. आणि आता एक बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियामध्ये मला हा आरडीएनए ट्रान्सफर करायचा आहे. तर ते ट्रान्सफर करत असताना कोणते आयन्स महत्वाचे आहेत ते आपल्याला विचारलेले. कोणते आयन्स त्या ठिकाणी महत्वाचे ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर मग कोणते आयन्स आत्ताच बघितलं. तर हे जे आरडीएनए ला बॅक्टेरियल सेलमध्ये टाकण्याकरता कोणते आयन्स महत्वाचे तर Ca++ आयन. कोणते आयन्स महत्वाचे सांगा मित्रांनो Ca++ आयन्स त्या ठिकाणी महत्वाचे. बघा हे व्हेक्टरला आपण कुठे टाकलं तर बॅक्टेरियल सेलमध्ये आणि त्याकरता कोण मदत करणार आहे तर त्या ठिकाणी Ca++ आयन काय करणार आहे मदत करणार आहे ट्रान्सफर करता Ca++ आयन. तर त्या ठिकाणी ऑप्शन आलं मित्रांनो Ca++ आयन. त्यानंतर व्हेइकल डीएनए इज अ कॉमन नेम गिवन टू विच ऑफ द फॉलोइंग. तर व्हेक्टरला व्हेइकल डीएनए म्हणतात, व्हेक्टर्सला किंवा क्लोनिंग व्हेक्टर जे म्हणतो ना आपण ते. तर या ठिकाणी व्हेइकल डीएनए इज कॉमन नेम गिवन टू विच ऑफ द फॉलोइंग. तर त्या ठिकाणी क्लोनिंग व्हेक्टर म्हणजेच व्हेइकल डीएनए वाहून नेणार. व्हेइकल म्हणजे काय एका डीएनएच्या तुकड्याला दुसऱ्याकडं वाहून नेणारा डीएनए त्याला म्हणता व्हेइकल डीएनए. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेक्निक यूज फॉर डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ फॉरेन डीएनए इनटू प्रोटोप्लास्ट ऑफ द होस्ट सेल विदाउट युजिंग व्हेक्टर. बघा काय म्हटलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द टेक्निक युज्ड इन डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ फॉरेन डीएनए म्हणजे बाहेरचा डीएनए कोणामध्ये होस्ट सेल म्हणजे जो बॅक्टेरियल सेल आहे त्याला विदाउट युजिंग व्हेक्टर. विदाउट युजिंग व्हेक्टर. आता हे थोडे नावं तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवावं लागेल पण आपल्याला एक माहिती आहे की जेल इलेक्ट्रोफोरेसिस हा फक्त सांगावर कशा करता वापरला जाणारा पार्ट आहे. डीएनएच्या तुकड्यांना सेपरेट करण्याकरता मोठे तुकडेचा एक बँड छोट्या तुकड्यांचा एक बँड असं तुकडे सेपरेट करायला वापरणारी ही टेक्निक आहे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे ती ट्रान्सफर करता वापरल्या जात नाही. बाकीच्या माहित नाही एवढं आपल्याला पण एवढं नक्की आहे की जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक नाहीये. आणि का कारण ती टेक्निक वेगळ्या कारणाकरता वापरली जाते. काय कारण आहे टू सेपरेट द पार्टिकल्स ऑफ डीएनए ऑफ डिफरंट साइजेस ऑन द बेसिस ऑफ देअर स्मॉल लेंथ लार्ज लेंथ एक्सेट्रा. तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस इज नॉट द टेक्निक used for direct transfer of foreign DNA into protoplast of the host cell without using vector. त्यानंतर the enzyme used to join the foreign DNA to the vector DNA. आताच मी तुम्हाला सांगितलं की जो व्हेक्टर डीएनए हा व्हेक्टर डीएनए याला आपण नाव दिलेलं आहे प्लाझमिड आणि आपण बाहेरचा डीएनए याला आणून चिटकवतो. बघा हा फॉरेन डीएनए ना हा वेगळा डीएनए बाहेरून आणलेला आहे आणि हा इथं चिटकवलेला आहे. हा काय सांगा तर त्या ठिकाणी डिझायर्ड डीएनए म्हटलेलं आहे आपण याला डिझायर्ड डीएनए. हा जो डिझायर्ड डीएनए हा आपण कशाला चिटकवला तर प्लाझमिडला चिटकवला मित्रांनो. कशाला चिटकवला सांगा. हा जो डिझायर्ड डीएनए हा कशाला चिटकवला आपण प्लाझमिडला चिटकवला. तर चिटकवण्याकरता कोणतं एन्झाईम वापरलं जातं तर लक्षात घ्या पहिल्यांदा ही प्लाझमिड आहे याला काय करावं लागेल कट करावं लागेल.
बघा इथं लक्षात घ्यायचं आहे की ही जी प्लाझमिड आहे याला आता एवढ्या ह्याच्यातून मी काय केलं, कट केलं. तर कट करण्याकरता जे एन्झाईम वापरता ते असतात रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. कोणत्या असतात सांगा, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. आणि एखादा डीएनए दुसऱ्या डीएनए ला चिटकवण्याकरता जे एन्झाईम वापरता, इथं आता मी याला चिटकवलं बघा, तर याला म्हणता डीएनए लिगेज. डीएनए लिगेज हे काय आहे, जेनेटिक ग्लू आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचं आहे की डीएनए लिगेज हे काय आहे, जेनेटिक ग्लू आहे. आणि रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज ला आपण नाव देतो मॉलिक्युलर सीझर्स. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज ला काय नाव देतो सांगा मित्रांनो, मॉलिक्युलर सीझर्स हे नाव देतो. तर लक्षात घ्या, सांगा डीएनए चे पीस चिटकवण्याकरता काय वापरता, डीएनए लिगेज. आणि डीएनए चे पीस कट करण्याकरता काय वापरता, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. तर इथं काय म्हटलेले, जॉईन करण्याकरता. आणि जॉईन करण्याकरता आन्सर येईल डीएनए लिगेज. डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणता ऑप्शन करेक्ट आहे सांगा मित्रांनो, डी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर व्हॉट इज पीसीआर, गिव्ह द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द पॉलिमरेज चैन रिएक्शन. आता बघा एखादा डीएनए, तर त्या डीएनएचं जसं एखादा क्वेश्चन पेपर आहे आणि मला तो क्वेश्चन पेपरची माझ्याकडे एक कॉपी आहे आणि त्याचा वापर करून मला 200 विद्यार्थ्यांकरता झेरॉक्स काढायचे आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, की मला कमी कालावधीमध्ये काय करायचं आहे, एका कॉपीपासून त्याच्या जास्त कॉपी तयार करायच्या आहे. तर त्याला म्हणतात झेरॉक्स तयार करणं. आणि तसंच झेरॉक्स तयार करायचे असतील तर कोणाचे, डीएनएचे बिलियन्स ऑफ कॉपीज मला जनरेट करायचे आहे. कोणाच्या, एखाद्या डीएनएच्या. तर त्याकरता जी टेक्निक वापरल्या जाते मित्रांनो, त्याला म्हणता पीसीआर टेक्निक. ज्यामध्ये काय केलं जातं सांगा, एखादा डीएनए ज्याच्या मला कॉपीज तयार करायच्या आहे तो सेलच्या बाहेर काढून, इन विट्रो म्हणजे सेलच्या ऑर्गॅनिझमच्या बाहेर काढून, मशीनचा वापर करून, टेक्निकचा वापर करून त्याच्यापासून कमी कालावधीमध्ये हजारो कॉपी, बिलियन्स ऑफ कॉपीज मला तयार करता येतात. आणि ते ज्या टेक्निकनी तयार करता येतात मित्रांनो, त्या टेक्निकला नाव द्यायचं आहे पीसीआर टेक्निक. काय नाव द्यायचंय सांगा, पीसीआर टेक्निक. पीसीआरचा अर्थ काय होतो, तर पॉलिमरेज चैन रिएक्शन. पीसीआरचा लॉंग फॉर्म काय सांगा, पॉलिमरेज चैन रिएक्शन. आणि ह्या टेक्निक मध्ये काय केलं जातं बघा, टू जनरेट बिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ पर्टिक्युलर डीएनए सिक्वेन्स इन अ शॉर्ट टाइम. टू प्रोड्यूस द बिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ पर्टिक्युलर डीएनए इन अ व्हेरी शॉर्ट टाइम. आणि याच्याकरता जे मशीन यूज केलं जातं त्याला म्हणता थर्मल सायकलर. सांगा याच्याकरता जे मशीन यूज केलं जातं त्याला काय नाव द्यायचं सांगा मित्रांनो, थर्मल सायकलर. कॅरी म्युलिस नी ही टेक्निक त्या ठिकाणी डेव्हलप केली. तर आता पहिलं तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे, एकदम ऍम्प्लिफाय चा अर्थ होतो कॉपीज तयार करणे. मग ज्या सांगा मला क्वेश्चन पेपरचे झेरॉक्स तयार करायचे आहे तर मला पहिले काय लागेल मित्रांनो, क्वेश्चन पेपर लागेल. तसंच मला एखाद्या डीएनए सेगमेंटच्या जे कॉपीज तयार करायच्या, बिलियन्स ऑफ कॉपीज तयार करायच्या आहे, तर मला पहिल्यांदा तो डीएनए लागेल. लक्षात घ्या, महत्वाचा पार्ट आहे मित्रांनो की डीएनए सेगमेंट टू बी एम्प्लिफाईड. आणि त्याच्या बेस पेअर बघा किती राहू शकता, 100 to 35,000 बेस पेअर. नंतर लक्षात घ्यायचंय एक आरएनए प्रायमर लागेल. एक काय लागेल सांगा, आरएनए प्रायमर, ज्याच्यामध्ये हा काय असतो बघा, सिंथेटिक ओलिगोन्यूक्लियोटाइड, ज्यामध्ये 17 to 30 बेस पेअर्स असतात. 17 to 30 न्यूक्लियोटाइड्स त्यात असतात. त्यानंतर 4 प्रकारचे डीऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड्स लागतील, ज्याला म्हणतात डीएनटीपी, डीऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. पहिलं नंतर मशीन लागेल आणि एक एन्झाईम लागतं. काय असतं की जे डीएनए तयार करायचे, कॉपीज तयार करायचे आहे
तर डीएनए तयार करण्याकरता एक एन्झाईमची गरज असते आणि त्या एन्झाईमचं नाव आहे मित्रांनो डीएनए पॉलिमरेज एन्झाईम. पण जे पीसीआर टेक्निक आहे इट इज कॅरीड आउट ॲट हाय टेम्परेचर. मग आपल्याला डीएनए पॉलिमरेज सुद्धा असं लागेल की जे हाय टेम्परेचर सहन करेल. आणि असं डीएनए पॉलिमरेज कोणतं आहे तर टॅक पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे जे कोणाचा प्रकार आहे डीएनए पॉलिमरेजचा प्रकार आहे की जे विच कॅन विथस्टँड व्हेरी हाय टेम्परेचर, जे जास्तीचं टेम्परेचर सहन करू शकतोय मित्रांनो टॅक पॉलिमरेज एन्झाईम. कोणतं आहे सांगा टॅक पॉलिमरेज एन्झाईम. आणि ते कोणापासून बाजूला केलंय थर्मस ॲक्वॅटिकस पासून. जे गरम पाण्याचे झरे मित्रांनो त्या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये थर्मस ॲक्वॅटिकस नावाचे बॅक्टेरिया आहे त्याच्या बॉडीमध्ये असणार जे डीएनए पॉलिमरेज एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे टॅक पॉलिमरेज तेच इथं वापरावं लागतं का कारण ऑल द प्रोसेसेस carried out at high temperature, therefore we require such type of DNA polymerase which can withstand very high temperature and that polymerase is Taq polymerase. ते कोणता असेल सांगा Taq polymerase. मग usually Taq polymerase enzyme isolated from bacterium Thermus aquaticus is used. त्यानंतर इथं Mg++ आयनचा प्रेझेन्स पण लागतो आणि थर्मल सायक्लर नावाचं मशीन देखील त्या ठिकाणी लागतं. कळालं का सांगा. ज्याच्या कॉपीज तयार करायच्या तो डीएनए सेगमेंट, आरएनए प्रायमर 17 to 30 न्यूक्लिओटाइड असणारा, त्यानंतर 4 प्रकारचे डिऑक्सिरायबोन्यूक्लिओटाइड, नंतर टॅक पॉलिमरेज नावाचं डीएनए पॉलिमरेज एन्झाईम जे कोणापासून मिळालेलं आहे थर्मस ॲक्वॅटिकस पासून, Mg++ आयन आणि थर्मल सायक्लर. त्यानंतर स्टेप्स कशा आहे बघा. तर सगळं हे जे आपण आता कलेक्ट केलं हे एका ट्यूब मध्ये घ्यायचं, त्या ट्यूबला नाव द्यायचं इपेंडॉर्फ ट्यूब. काय नाव द्यायचं सांगा इपेंडॉर्फ ट्यूब. आणि 4 स्टेप्स मध्ये मशीन मध्ये याचा त्या ठिकाणी प्रोसेस करायची. पहिलं आपल्याला माहिती आहे सांगा डीएनए कसं असतं डबल स्टँडर्ड. तर याला हिटिंग करायचं, हीट डिनॅच्युरेशन किती टेम्परेचरला महत्वाचं आहे मित्रांनो सांगा. डीएनएचं काय करायचं हिटिंग करायचं 90 to 98 डिग्री सेल्सिअसला. किती टेम्परेचरला हिटिंग करायचं 90 to 98 डिग्री सेल्सिअसला. आणि ते जे डबल स्टँडर्ड पार्ट आहे त्याला सिंगल स्टँड मध्ये कन्वर्ट करायचं. याला म्हणता डिनॅच्युरेशन. काय नाव द्यायचंय सांगा मित्रांनो याला डिनॅच्युरेशन. कन्वर्जन ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए इनटू सिंगल स्टँडर्ड डीएनए ॲट अ टेम्परेचर ऑफ 90 to 98 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड हीट डिनॅच्युरेशन. आता दुसरी जी स्टेप आहे बघा, दुसऱ्या स्टेप मध्ये जे मिक्सचर आता सांगा किती टेम्परेचरला होतं 90 to 98 डिग्री सेल्सिअसला होतं, त्याचा आता कुलिंग करायचं किती टेम्परेचर पर्यंत 40 to 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत. किती टेम्परेचर पर्यंत 40 to 60. आणि मग आता आपण जे आरएनए प्रायमर घेतले होते तर इथे एक आरएनए प्रायमर अटॅच करायचा आणि इकडच्या स्टँडला इकडे करायचा. आणि ही जी अटॅचमेंट आहे कुठे अटॅच होत आहे तर हे 3' असेल तर हे 5' आहे. तर इथं 3' एंडला अटॅच होता. आरएनए प्रायमर कुठे अटॅच होता 3' एंडला. लक्षात घ्या. आणि त्याच्याशिवाय नवीन डीएनए तयार होत नाही हे पण लक्षात ठेवा. आणि ही रिॲक्शन 40 to 60 डिग्री सेल्सिअसला करायची. अॅनलिंग मध्ये काय होतं सांगा जे 2 डीएनएचे स्टँड आहे सिंगल स्टँड त्यांच्या 3' एंडला कोण अटॅच होतं आरएनए प्रायमर अटॅच होतं. आणि ही जी प्रोसेस आहे मग द मिक्सचर इज अलाउड टू कूल दॅट परमिट्स द 40 to 60 पेअरिंग ऑफ आरएनए प्रायमर टू द कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड डीएनए सेगमेंट. आणि आरएनए प्रायमर कुठे अटॅच होतो 3' एंडला. अँड दिस स्टेप इज कॉल्ड ॲज द ॲनेलिंग. सेकंड स्टेप आहे पहिलं हीट डिनॅच्युरेशन 90 to 98 डिग्री सेल्सिअस डबल स्टँडर्ड डीएनए
converted into single stranded, then annealing 40 to 60 RNA primers get attached to the 3' end. आता शेवटची स्टेप काय की जे RNA प्रायमर आहे ते काय करतील, या चेनला वाढवत नेतील इकडं आणि इकडं, आणि दोन नवीन एकापासून बघा पहिले आपण एक घेतला होता त्याच्यापासून त्याचे दोन्ही स्टँड सेपरेट केले, मग त्याला RNA प्रायमर अटॅच केले, आणि आता नवीन दोन DNA 1 आणि 2 डबल स्टँडर्ड DNAच्या 2 कॉपीज तयार झाल्या. याला म्हणायचं पॉलिमरायझेशन. काय म्हणायचं सांगा, पॉलिमरायझेशन. आणि याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं कोणतं एन्झाईम लागलं ते लक्षात ठेवा, टॅक पॉलिमरेज एन्झाईम. आणि रिएक्शनला टेम्परेचर किती लागलं, 70 to 75 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर लागलं मित्रांनो, 70 to 75. पहिलं 92 बघा, पहिलं होतं 90 to 98 हीट डिनॅच्युरेशन. अॅनलिंगला 40 to 60 RNA प्रायमर अटॅच होता 3' एंडला, आणि पॉलिमरायझेशनला 70 to 75 टॅक पॉलिमरेज एन्झाईम, आणि याला नाव देता प्रायमर एक्सटेन्शन, अँड इट टेक्स 2 minutes ड्युरेशन. आणि साधारण ही स्टेप व्हायला किती वेळ लागतो मित्रांनो, 2 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. आता ह्या ज्या 3 स्टेप आहे त्याला म्हणता 1 सायकल. हीट डिनॅच्युरेशन, अॅनलिंग आणि पॉलिमरायझेशन. साधारण 1 सायकल पूर्ण सगळ्या 3 स्टेप 3 ते 4 मिनिटात होता. पॉलिमरायझेशनला 2 मिनिटं लागतात, पण तिन्ही स्टेप मिळून 3 ते 4 मिनिटं लागतात. परत रिपीट करत चालायचं याला, की जेणेकरून काय तयार होईल सांगा, हजारो लाखो कॉपीज त्या ठिकाणी तयार होतील. लक्षात आलं का. आणि किती कॉपीज तयार होता, तर जेवढं N म्हणजे सायकलची संख्या, आणि तुम्ही जेवढ्या वेळेस सायकल रिपीट करताल त्याएवढ्या 2n एवढ्या कॉपीज तयार होत असतात. किती सांगा, 2n. N म्हणजे नंबर ऑफ सायकल, इथं 2n. ते थर्मल सायक्लर मशीन आहे किंवा PCR मशीन म्हणता. जसं झेरॉक्स मशीन आहे मित्रांनो, झेरॉक्स मशीन मध्ये आपण कागदाच्या झेरॉक्स तयार करतो, तसं इथं DNAचे झेरॉक्स तयार करता. DNAचं बिलियन्स ऑफ कॉपीज इन अ शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम तयार करतात. PCR टेक्निक तर DNA क्लोनिंग मध्ये DNAच्या कॉपी तयार करायला, क्लोनिंग म्हणजे कॉपी तयार करणं. नंतर हेरिडिटी अनुवंशिक आजार डायग्नोसिस म्हणजे ओळखण्याकरता DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये, आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शियस डिसीज आणि कॅन्सर यांचं आयडेंटिफिकेशन करण्याकरता PCR टेक्निकचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. बघा मग आता क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज यूज इन विट्रो एम्प्लिफिकेशन. एम्प्लिफिकेशन म्हणजे काय सांगा, टू प्रोड्यूस नंबर ऑफ कॉपीज. टू प्रोड्यूस नंबर ऑफ कॉपीज, दॅट इज कॉल्ड एम्प्लिफिकेशन. तर कोणतं टेक्निक वापरलं, आत्ताच सांगितलेलं आहे. सांगा, DNAच्या किंवा जीनच्या एका कमी कालावधीमध्ये बिलियन्स ऑफ कॉपीज तयार करण्याकरता कोणती प्रोसेस वापरता, सांगा बरं पटकन, कमेंट करून सांगा. तर कोणती टेक्निक वापरता मित्रांनो, PCR टेक्निक. कोणती टेक्निक आहे, PCR, पॉलिमरेज चेन रिएक्शन. आता जे थर्मल सायक्लर किंवा PCR मशीन, व्हेरी गुड ऋषिकेश सोनवणे, बी ऑप्शन PCR टेक्निक बरोबर आहे. कारण आता आपण त्या ठिकाणी माया थोरात, बी ऑप्शन PCR टेक्निक इज यूज टू प्रोड्यूस बिलियन्स ऑफ कॉपीज इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम, PCR. त्यानंतरचा पार्ट घेऊ, व्हॉट इज द टाइम ड्युरेशन रिक्वायर्ड फॉर completion ऑफ 1 PCR सायकल. एक PCR सायकल कंप्लीट होण्याकरता किती ड्युरेशन त्या ठिकाणी लागतंय ते विचारलेलं आहे मित्रांनो. तर हे पण तुम्ही पटकन सांगू शकताय. पूर्ण सायकल रिपीट व्हायला 3 स्टेप मिळून किती वेळ लागतो, आता जस्ट सांगितलेलं आहे. पटकन सांगा कोणता ऑप्शन येईल. तर करेक्ट ऑप्शन आहे
3 to 4 मिनिट्स. करेक्ट ऑप्शन कोणतं येईल सांगा. 3 ते 4 मिनिटाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो एक PCR सायकल कंप्लीट होण्याकरता. तर करेक्ट ऑप्शन आहे बी इज द करेक्ट ऑप्शन. आता बघा बरं, विच ऑफ द फॉलोइंग रिस्पेक्टिव्ह रेंज ऑफ टेम्परेचर इज रिक्वायर्ड फॉर स्टेप 1. स्टेप 1 करता किती लागलं होतं 90 to 98. स्टेप 2 करता किती लागलं होतं 40 to 60 आणि स्टेप 3 करता 70 to 75. म्हणजे करेक्ट ऑप्शन येईल पहिली स्टेप होती हीट डिनॅच्युरेशन, दुसरी स्टेप त्या ठिकाणी कोणती होती सांगा ॲनलिंग आणि तिसरी स्टेप होती पॉलिमरायझेशन. तर ऑप्शन आलं ए इज द करेक्ट ऑप्शन. ए हे करेक्ट ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन इज ए. पहिलं हीट डिनॅच्युरेशन कन्व्हर्जन ऑफ डबल स्टँडर्ड DNA इनटू सिंगल 90 to 98, दुसरं ॲनलिंग आणि तिसरं पॉलिमरायझेशन. स्टेप्सचे नावं ड्युरिंग PCR द टेम्परेचर ऑफ 70 to 75 इज रिक्वायर्ड फॉर द फंक्शनिंग ऑफ डॅश डॅश एन्झाईम. सांगा बरं, तिसरी स्टेप ही पॉलिमरायझेशन आहे आणि त्यामध्ये आपण कोणतं एन्झाईम वापरलं होतं तर टॅक DNA पॉलिमरेज. कोणतं सांगा टॅक DNA पॉलिमरेज. नुसतं DNA पॉलिमरेज नाही येणार मित्रांनो. माया थोरात करेक्ट ऑप्शन आहे सी इज द करेक्ट ऑप्शन. ऋषिकेश सोनवणे सी इज द करेक्ट ऑप्शन. सांगा दॅट इज काय कोणतं सांगा टॅक पॉलिमरेज एन्झाईम कॅन विथस्टँड द व्हेरी हाय टेम्परेचर ऑफ 70 to 75 डिग्री सेल्सिअस. देअरफॉर इट इज युज्ड इन द PCR टेक्निक. करेक्ट ऑप्शन आलं बी. इन व्हिट्रो ॲम्प्लिफिकेशन सांगा आत्ताच आपण बघितलं कोणते आयन लागले होते Mg+. RDNA टेक्नॉलॉजीच्या वेळेस Ca++ लागलं होतं आणि इथं मात्र Mg++ लागतं. कोणतं लागतं सांगा Mg++. लक्षात ठेवा. त्यानंतरचा पार्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड इन PCR. Mg++ आयन तर लागतंय. हीट स्टेबल म्हणजे थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज एन्झाईम ते पण लागतंय. RNA पॉलिमरेज एन्झाईम बघा डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट हे पण लागतंय. RNA प्रायमर लागतंय. RNA पॉलिमरेज एन्झाईम लागत नाही. कोणतं सांगा RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे RNA तयार करायला लागतं. आपल्याला लागतंय ते RNA पॉलिमरेज एन्झाईम नाही मित्रांनो, RNA प्रायमर लागतंय. वी डू नॉट रिक्वायर RNA पॉलिमरेज एन्झाईम. तर कोणतं लागत नाही विचारलेलं आहे. तर करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे सांगा मित्रांनो सी हे करेक्ट ऑप्शन आहे. सांगा आता विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्ड इन PCR. PCR मध्ये कोणत्या स्टेप्स ह्या करेक्ट आहे. तर पहिलं आहे त्या ठिकाणी काय डिनॅच्युरेशन. पहिलं कोणती स्टेप आहे डिनॅच्युरेशन. दुसरं आहे ॲनलिंग आणि तिसऱ्याला म्हणता पॉलिमरायझेशन किंवा प्रायमर एक्सटेन्शन. दोन नावं दिली होती मित्रांनो आपण. तर करेक्ट ऑप्शन आलं डी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं सांगा पहिली स्टेप डिनॅच्युरेशन, दुसरी स्टेप ॲनलिंग आणि तिसरी स्टेप पॉलिमरायझेशन. त्यालाच दुसरं नाव आहे प्रायमर एक्सटेन्शन. पॉलिमरायझेशन ही तिसरी स्टेप आहे आणि त्याला काय नाव आहे सांगा प्रायमर एक्सटेन्शन. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. द टेक्निक ऑफ PCR was discovered in 1985. किती मध्ये सांगा 1985 मध्ये ही जी आहे कॅरी म्युलिस नावाच्या सायंटिस्टनी PCR टेक्निक फाइंड आउट केली. सी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आता रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. तर एकदम सोपं आहे. लक्षात घ्या की यांना जेनेटिक सीझर्स म्हणतात. काय म्हणतात सांगा जेनेटिक सीझर. आणि यांचं काम काय एखाद्या ठिकाणी DNA ला जर कट करायचं असेल तर ह्या एन्झाईमचा वापर करून तुम्ही DNA ला कट करू शकता. ह्या एन्झाईमचा वापर करून तुम्ही काय करू शकता एखाद्या DNAच्या तुकड्याला कट करू शकता. आणि म्हणून रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम्सला काय नाव दिलं जातं जेनेटिक सीझर्स. काय नाव दिलं जातं
जेनेटिक सीझर किंवा मॉलिक्युलर सीझर. सीझर म्हणजे कात्री. सीझर्स म्हणजे काय असतं सांगा? कात्री. हे जेनेटिक सीझर आहे किंवा मॉलिक्युलर सीझर आहे अँड दे आर यूज टू कट द डीएनए ॲट अ प्रॉपर पॉइंट. आणि ज्या ठिकाणी डीएनए ला कट केलं जातं त्याला म्हणता रिकॉग्निशन सिक्वेन्स और रिकॉग्निशन साइट. काय नाव द्यायचं सांगा? रिकॉग्निशन सिक्वेन्स किंवा रिकॉग्निशन साइट हे नाव त्या ठिकाणी दिले जाईल. बघा मग, रिस्ट्रिक्शन एन्झाईम ऍक्च्युअली कट द डीएनए ॲट अ स्पेसिफिक साइट्स. बघा काय म्हटलेलं आहे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम कट्स द डीएनए ॲट स्पेसिफिक साइट. तर काय कट करतात ते? तर त्याच्यात आपल्याला माहिती आहे डीएनए मध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज असतं मित्रांनो. इकडं नायट्रोजन बेस असेल आणि इथं असा फॉस्फेट असतो. असं याला म्हणता फॉस्फोडायस्टर लिंकेज. तर तो त्या ठिकाणी कट केला जातो. दॅट इज कटिंग द फॉस्फोडायस्टर बॅकबोन. काय आन्सर येईल सांगा? कटिंग द फॉस्फोडायस्टर बॅकबोन. लक्षात ठेवायचे. काय कट केलं जात सांगा? कटिंग द फॉस्फोडायस्टर बॅकबोन. त्यानंतरचा पार्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ मॉलिक्युलर सीझर. आत्ताच सांगितलेलं आहे मी, कोणतं एन्झाईम हे मॉलिक्युलर सीझर म्हणजे कात्री जे डीएनए ला कट करण्याकरता वापरले जाते. काही सांगावर आन्सर पटकन. कोणतं एन्झाईम हे मॉलिक्युलर सीझर म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होतं? तर कोणतं येईल आन्सर? द करेक्ट आन्सर इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. कोणतं आहे सांगा? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. डी इज द करेक्ट ऑप्शन. आता पॅलिंड्रोम सिक्वेन्स बघा. पॅलिंड्रोम सिक्वेन्सचा अर्थ काय? की एखादा असा सिक्वेन्स की जो लेफ्ट कडून राईट कडे वाचला आणि राईट कडून लेफ्ट कडे वाचला तरी एकच येईल. बघा, MALAYALAM. आता इकडून वाचला MALAYALAM म्हणजे लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट दोन्हीकडून एकच शब्द येत गेले पाहिजे, सारखेच लेटर येतात. त्याला म्हणता पॅलिंड्रोम सिक्वेन्स. त्याला काय म्हणायचं सांगा मित्रांनो? पॅलिंड्रोम. तर ई कोली बॅक्टेरियामध्ये जे 2 स्टँड असतील डीएनएचे त्यांच्यामध्ये असा सिक्वेन्स आहे. म्हणजे एका स्टँडवर जो सिक्वेन्स आहे बघा, आता ह्या स्टँडवर सिक्वेन्स आहे GAATTC. तर दुसऱ्या स्टँडवर इकडून तो सिक्वेन्स आहे GAATTC. तर याला म्हणता पॅलिंड्रोम सिक्वेन्स इन ई कोली बॅक्टेरिया. बघा इथं लक्षात घ्या की GAATTC हे एका स्टँडवर आहे. दुसऱ्या स्टँडवर कोण येईल? जी इकडून घ्यायचं पण GAATTC. इकडचा असा जाईल तर इकडचा असा येईल. तर हा जो ही जी साईट आहे ही साईट जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं डीएनए ला कट करायचंय तर कोण कट करतं? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आणि ते कोणत्या जागेवरून कट करता? तर ह्या जागांवर. पॅलिंड्रोम जिथं आहे सिक्वेन्स आहे तिथं कट करता. बघा आता इथं कट केलं जाईल, इथं आणि याला इथं. हे कटिंग साइट्स आहे आणि हा सिक्वेन्स आहे पॅलिंड्रोम सिक्वेन्स. या सिक्वेन्सला काय आणायचंय मित्रांनो? पॅलिंड्रोम सिक्वेन्स हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. तर आता मोस्ट ऑफ द रिस्ट्रिक्शन साइट आर पॅलिंड्रोम. म्हणजे जे एंडोन्यूक्लियस एन्झाईम आहे ते कोणत्या साइट ओळखता? तर पॅलिंड्रोम साइट्स ओळखता. आता उदाहरणार्थ सांगा ई कोरी. बघा, रिकॉग्निशन सिक्वेन्स अँड पोझिशन ऑफ कट फॉर ई कोरी एन्झाईम फाउंड इन ई कोली बॅक्टेरिया. बघा आता ई कोली बॅक्टेरियामध्ये हा सिक्वेन्स आहे GAATTC. आणि इकडून काय येईल मग? तर इकडून याच्या विरुद्ध येईल. बघा हे पहिले इथं येईल CTTAA आणि G शेवट येईल आणि इथून कट होईल, असं कट होईल. रिकॉग्निशन सिक्वेन्स अँड पोझिशन ऑफ कट फॉर HIND3 एन्झाईम. म्हणजे आता सांगा
हा जो कट आहे या असा हा जो सिक्वेन्स आहे हा ओळखण्याचं काम ई कोरी एन्झाईम करतं. कोणतं एन्झाईम कट करेल सांगा? जे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे ई कोरी नावाचं ते या ठिकाणी हा सिक्वेन्स कट करणार. लक्षात आलं का? त्यानंतर हिंद 3 एन्झाईम आहे फाउंड इन हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. जसं सांगा ई कोली बॅक्टेरियामध्ये ई कोरी एन्झाईम सापडतं जे डीएनए ला अशा ठिकाणी कट करतं. ह्या सिक्वेन्स मध्ये असेल डीएनए तर हे एन्झाईम लागेल. आता हिंद 3 एन्झाईम आहे कोणामध्ये? हिमोफिलस इन्फ्लुएन्झी नावाच्या बॅक्टेरियामध्ये. आणि ते कोणता सिक्वेन्स आयडेंटिफाय करतं? AAGCTT. आता इकडे काय होईल? TTCGAA आणि इथं कट करता येईल डीएनए ला. इकडे एच्या नंतर आणि इकडे एच्या नंतर अलीकडं एच्या अलीकडं. आणि कोणतं एन्झाईम हे कट करल? हिंद 3 एन्झाईम. कोणामध्ये सापडलेलं? हिमोफिलस इन्फ्लुएन्झी नावाच्या बॅक्टेरियामध्ये सापडणार. तर आता बघा हे कट असं कट करतात. आताच मी तुम्हाला सांगितलं बघा GAATTC आणि इकडे काय येईल? CTTAAG. इथून कट बसेल आणि इथून आणि बघा आता हा कट बसला तर असा पार्ट तयार होईल हे असं आणि इकडचा उरलेला पार्ट असा. तर असं जर कट आहे बघा असं एक पार्ट आला कट झाल्यावर आणि उरलेला असा पार्ट आहे. तर असा जर कट बसला तर याला म्हणता स्टिकी एंड. आणि डायरेक्ट असा कट बसला बघा असा आणि डायरेक्ट इक्वल असे 2 पार्ट झाले असे नाही, याला ब्लंट एंड म्हणता, त्याला स्टिकी एंड म्हणता. आणि चिटकवण्याकरता हे सोपे असता हे नसतं. म्हणजे याचा अर्थ डीएनए ला कोणत्या एंड मध्ये कट केलं गेलं पाहिजे? स्टिकी एंड मध्ये कट केलं गेलं पाहिजे तरच त्याचा फायदा होतो. ब्लंट एंड ला कट करून फायदा होत नाही. ब्लंट एंडचा काही उपयोग नाही, स्टिकी एंडचा उपयोग आहे. जीन लायब्ररी. जसं पुस्तकाची लायब्ररी असते तसं जीनची लायब्ररी असते ज्यामध्ये डीएनए च कलेक्शन केलं जातं. आणि त्याच्यात परत 2 प्रकार आहे मित्रांनो. जिनोमिक लायब्ररी. पहिला प्रकार कोणता आहे? जिनोमिक लायब्ररी. मग ही जी लायब्ररी आहे याच्यामध्ये काय केलं जातं? पूर्ण जिनोम सगळे जीन ठेवल्या जातात ऑर्गॅनिझमचे. आणि ही लायब्ररी कोणाकरता वापरल्या जाते? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स करता. कोणाकरता वापरले जाते? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स करता. आणि कोणाचा यूज करून तयार केले जाते? प्लाझ्मिड व्हेक्टर्सचा वापर करून. लक्षात ठेवा, प्लाझ्मिड व्हेक्टरचा वापर करून. त्यानंतर दुसरं आहे CDNA लायब्ररी. तर आता मी तुम्हाला सांगितलं मेन पॉइंट बघा काय की जीन लायब्ररीचे 2 प्रकार आहे. एक जिनोमिक लायब्ररी आहे आणि दुसरं CDNA लायब्ररी. जिनोमिक लायब्ररी मध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचे जीन्स ठेवल्या जातात आणि ते ठेवताना कोणाची मदत घेतल्या जाते? प्लाझ्मिड व्हेक्टरची. लक्षात आलं का? आणि दुसरी जी लायब्ररी आहे ती आहे CDNA लायब्ररी जी फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स करता वापरल्या जाते. कोणाकरता वापरल्या जाते मित्रांनो? फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स करता. आणि त्या ठिकाणी युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आता CDNA चा लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्लिमेंटरी डीएनए. आणि डीएनए प्रोड्यूस फ्रॉम कोणापासून? कशाच्या मदतीने? जसं मागच्या सांगा कोणाची मदत घेतली होती? प्लाझ्मिड व्हेक्टरची. तर इथे mRNA ची मदत घेतल्या जाते. कोणाची मदत घेतल्या जाते मित्रांनो? mRNA. आणि कोणती टेक्निक वापरली जाते? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन टेक्निक. कोणती टेक्निक वापरली जाते मित्रांनो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन टेक्निकचा वापर केला जातो. सांगा पॉइंट्स काय काय आहे? CDNA लायब्ररी ही फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम करता वापरले जाते mRNA च्या मदतीने. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन च्या पद्धतीने CDNA लायब्ररी तयार केल्या जाते. चा लॉंग फॉर्म असतो कॉम्प्लिमेंटरी डीएनए आणि त्या ठिकाणी ही फक्त युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स करताच वापरल्या जाते. आता क्लोनिंग व्हेक्टर किंवा ज्याला नाव दिलं होतं व्हेइकल डीएनए. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोण कोण राहू शकतंय बघा. प्लाझ्मिड्स राहू शकता. बॅक्टेरियोफेज जे व्हायरस बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करता त्याला बॅक्टेरियोफेज म्हणता.
M13, लॅम्बडा व्हायरस, कॉस्मिड्स नावाचे प्लाझ्मिड सारखाच पार्ट असतो, BAC बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, YAC ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम, ट्रान्सपोसन्स त्यांना जम्पिंग जीन्स म्हणतात, मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम हे व्हेक्टर्स म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातात. आणि एका ऑर्गॅनिझम मधलं DNA दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करण्याकरता ज्यांची मदत घेतल्या जाते त्यांना म्हणतात व्हेक्टर किंवा क्लोनिंग व्हेक्टर किंवा व्हेइकल DNA. आणि त्याचे हे उदाहरण आहे. आणि पण जास्त करून काय वापरलं जातं, प्लाझ्मिड वापरलं जातं. कोणते PBR 322, PUC TI प्लाझ्मिड यांचा वापर केला जातो. आणि बॅक्टेरियोफेजेस म्हणजे व्हायरस विच इन्फेक्ट बॅक्टेरिया त्यांच्यामध्ये लॅम्बडा फेज आणि M13 फेज हे 2 व्हायरस त्या ठिकाणी यूज केलं जातं व्हेक्टर्स म्हणून, ज्यांना नाव दिलं जातं क्लोनिंग व्हेक्टर. ज्यांना काय नाव दिलं जातं, क्लोनिंग व्हेक्टर्स हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. तर ऑलरेडी आपण ते पॉइंट्स बघितलेले. PBR 322 ही जास्त कॉमनली यूज व्हेक्टर आहे. हे व्हेक्टर्स बघा. आणि हा DNA बाहेरचा, हे निळ्या रंगातली व्हेक्टर आहे आणि लाल रंगातला बाहेरचा DNA त्याला अटॅच केलेला. प्लाझ्मिड्स आर आयडियल व्हेक्टर फॉर जीन क्लोनिंग बिकॉज दे हॅव द ॲबिलिटी. काय म्हटलेलं आहे, प्लाझ्मिड्स आर आयडियल व्हेक्टर फॉर जीन क्लोनिंग बिकॉज दे हॅव द ॲबिलिटी. काय ॲबिलिटी बघा त्यांच्यामध्ये, तर इंडिपेंडंट रिप्लिकेशन. मी आताच तुम्हाला पहिले दाखवलं बघा की जेव्हा प्लाझ्मिड बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जातील, समजा आता हे प्लाझ्मिड आहे आणि हे कुठे आहे, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये, तर त्याची कॅपॅसिटी मित्रांनो स्वतः रिप्लिकेट व्हायची, अशा कॉपीज तयार करत चालतील. आणि याला म्हणता मग इंडिपेंडंट रिप्लिकेशन इन कंपोनंट होस्ट सेल. तर करेक्ट ऑप्शन आलं इंडिपेंडंट रिप्लिकेशन इन कंपोनंट होस्ट सेल. नेक्स्ट, एक्सप्लेन द रोल ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन इन जीन ट्रान्सफर. तर ॲग्रोबॅक्टेरियम हा ग्रॅम निगेटिव्ह रॉड शेप बॅक्टेरिया आहे जो कोणता डिसीज तयार करतो, प्लांटमध्ये क्राउन गाल डिसीज नावाचा आजार तयार करतो. आणि ज्यामुळे झाडामध्ये गाठी तयार होता डायकॉट प्लांट्समध्ये. कोणत्या प्लांट्समध्ये, डायकॉट प्लांट्समध्ये गाठी तयार होता ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन. आणि त्यामध्ये हा काय म्हणून ऍक्ट होतो, द ट्युमिफेशियन कंटेन प्लाझ्मिड. बघा याच्यामध्ये एक प्लाझ्मिड असते ज्याला नाव देता TI प्लाझ्मिड. आणि ती प्लाझ्मिड वापरता कशा करता, तर
जीन ट्रान्सफर करण्याकरता हा यूज आहे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियनचा. तर काय काय बघा, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि कोणता डिसीज तयार करतो ते लक्षात ठेवा. क्राऊन गाल डिसीज तयार करतो, ज्यामध्ये डायकॉट प्लांट्समध्ये काय तयार होता, ट्युमर्स तयार होता. आणि त्याच्यामध्ये कोणती प्लाझ्मिड आहे, TI प्लाझ्मिड चा वापर करून तुम्ही काय करू शकता, जीनच्या कॉपी त्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे. त्यानंतरचा पार्ट आहे द क्लोनिंग ऑर्गॅनिझम युज्ड इन प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आत्ताच आपण बघितलेलं आहे, कोणतं सांगा, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन ज्याच्यात आहे ते करेक्ट येईल. बघा मग कशात आहे, आत्ताच बघितलं बघा, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन आणि दुसरा आहे ई कोली. दोन असता, ई कोली बॅक्टेरिया आणि ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स. ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स मध्ये कोणती असते तर TI प्लाझ्मिड आहे, त्याचा वापर आपण करतो. कोणत्याचा, TI प्लाझ्मिडचा. त्यानंतर हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून मेडिसिन्समध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करायचा. कशाचा, बायोटेक्नॉलॉजीचा वापर मेडिसिन्समध्ये. आता बघा, काही प्रोटीन्स तयार करायचे कोणाचा वापर करून, बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून, तर ज्याचा वेगवेगळ्या आजाराकरता उपयोग होऊ शकेल. चार्ट तुम्हाला पूर्ण पाठ करावा लागेल मित्रांनो. ॲनिमिया आहे, ॲनिमियाच्या उपचाराकरता रक्ताची कमतरता काय वापरता, तर एक प्रोटीन वापरता जे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलंय, एरिथ्रोपॉयटिन. अस्थमा करता इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. ॲथेरोस्क्लेरोसिस करता प्लॅन्टलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. नंतर पर्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस रिलॅक्सिन नावाचं प्रोटीन वापरता बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून. ब्लड क्लॉट झालेले तर ते डिझॉल्व करण्याकरता कोणतं वापरता, टिश्यू प्लाझ्मिनोजिन ऍक्टिव्हेटर TPA, टिश्यू प्लाझ्मिनोजिन ऍक्टिव्हेटर युरोकायनेज. जे काय करतं, जे डिझॉल्व करतं ब्लड क्लॉट प्रोड्युस्ड इन लंग. लंग्स मध्ये जे ब्लड क्लॉट्स तयार झाले त्याला विरघळून टाकण्याचं काम कोण करेल, रिकॉम्बिनंट प्रोटीन. कोणतं, टिश्यू प्लाझ्मिनोजिन ऍक्टिव्हेटर TPA और युरोकायनेज. युरोकायनेज एकत्रच येते. त्यानंतर कॅन्सर करता इंटरफेरॉन्स, ट्युमर्स नेक्रोसिस फॅक्टर, इंटरल्युकिन, मॅक्रोफेज ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. डायबिटीज करता इन्सुलिन. इम्फायसेमा करता अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. हिमोफिलिया A करता फॅक्टर 8. नंतर हिमोफिलिया B करता फॅक्टर 9. हिपेटायटिस करता हिपेटायटिस B व्हॅक्सिन. नावं तर पाठ करावं लागतील. कोणाकरता काय, कोणतं प्रोटीन है ना, हिपेटायटिस करता हिपेटायटिस B व्हॅक्सिन. हिमोफिलिया B करता फॅक्टर 8. हिमोफिलिया 9 फॅक्टर, हिमोफिलिया A करता फॅक्टर 8. या पद्धतीने डायबिटीस करता इन्सुलिन. इम्फायसेमा म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द अल्व्हिओलाई प्रेझेंट इन लंग, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. इन्सुलिन तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ह्युमन च्या शुगर मध्ये वाढून इन्सुलिन सिक्रिट न होणं. आता त्यामध्ये काय असतं, इन्सुलिन मध्ये 2 पॉलिपेप्टाइड चेन्स असतात, चैन A आणि चैन B. 2 चैन आहे, चैन A आणि चैन B, आणि त्यांच्यामध्ये सल्फर असणारा डायसल्फाइड लिंकेज असतो. 2 सल्फर असणारा लिंकेज डायसल्फाइड ब्रिज म्हणतात. सांगा बरं, इन्सुलिन मध्ये काय असतं, 2 पॉलिपेप्टाइड चैन A आणि B आणि ज्यांच्यामध्ये डायसल्फाइड ब्रिज असतो. हकुरा इटल केमिकली प्रिपेअर्ड 2 DNA सिक्वेन्स फॉर दिस 2 पॉलिपेप्टाइड चेन. हकुरा इटलनी काय केलं सांगा, लॅबमध्ये 2 पॉलिपेप्टाइड चेन्स DNA सिक्वेन्स तयार केले, जे काय तयार करू शकता, 2 पॉलिपेप्टाइड चेन तयार करू शकता A आणि B कोणाच्या, इन्सुलिनच्या. अँड सेपरेटली इन्सर्टेड देम, आणि त्या DNA सिक्वेन्सला कोणत्या प्लाझ्मिडमध्ये फिट केलं, PBR 322. आणि नंतर त्या ठिकाणी त्याला त्या प्लाझ्मिड्सला सेपरेटली कोणामध्ये टाकलं, तर ई कोली बॅक्टेरियामध्ये.
प्लाझ्मिडला कशात ट्रान्सफर केलं, ई कोली बॅक्टेरिया. तर तो ई कोली बॅक्टेरियानी काय तयार केलं, ह्या 2 DNA टाकल्यामुळे प्लाझ्मिडनी काय नेलं होतं सांगा. बघा लक्षात घ्या की हकुरा इटलनी 2 DNA सिक्वेन्स तयार केले, जे काय आयडेंटिफाय करताय, पॉलिपेप्टाइड चेन ए आणि पॉलिपेप्टाइड चेन बी ऑफ इन्सुलिन. आणि त्या 2 सिक्वेन्सला त्यांनी कशात फिट केलं, बघा हे 2 प्लाझ्मिड्स आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघा हा DNA सिक्वेन्स आहे ए आणि हा DNA सिक्वेन्स आहे बी आणि मग हा बॅक्टेरिया आहे. दोघाला पण त्यांनी कुठं टाकून दिलं, बॅक्टेरियामध्ये. तर हा बॅक्टेरिया आता इन्सुलिन तयार करायला लागला. बॅक्टेरिया म्हणजे होस्ट सेल नि काय तयार केलं बघा, प्रोड्युसेस पेनिसिलिनेज अँड प्रीप्रो इन्सुलिन. आणि मग इन्सुलिन इज लॅटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट. आणि नंतर मग जे इन्सुलिन तयार झालेलं होतं ते ट्रिप्सिन ट्रीटमेंट नावाची टेक्निक वापरून काय केलं गेलं, सेपरेट केलं गेलं, बाजूला केलं गेलं. बघा मग हकुरा इटल वेअर फर्स्ट टू काय तयार केलं सांगा, केमिकली सिंथेसाइज DNA कोडिंग म्हणजे आयडेंटिफाय करणार ए अँड बी चेन्स ऑफ द इन्सुलिन. इन्सुलिन मध्ये ज्या ए आणि बी चेन्स आहे त्याला आयडेंटिफाय करणार DNA हकुरा इटलनी पहिल्यांदा तयार केले. ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. बघा आता हे आत्ताच झालेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा, याचं तुम्हाला जो चार्ट आहे ना त्या चार्टवरून तुम्ही लक्षात ठेवा बी इज द करेक्ट ऑप्शन. चार्टवरून आहे, बाकी काही नाही. बी हे करेक्ट ऑप्शन आहे. तुम्हाला तो चार्ट पाठ केला त्याचं उत्तर सहजपणे त्या ठिकाणी येऊ शकतंय. त्यानंतर व्हॅक्सिन्स सांगा, व्हॅक्सिन म्हणजे काय. कोविड व्हॅक्सिन आपण बघितलेलं आहे की जे आजारापासून काय असतं, ऍक्च्युअल व्हॅक्सिन मध्ये काय करतात, जे मेलेले आजार तयार करणारे जर्म पण मेलेले त्याचे इंजेक्शन तयार करतात आणि ते व्यक्तीला देतात. मग त्या शरीरातल्या आपल्या इम्युनिटी सिस्टीमला काय वाटतं की हे कोण आलेलं आहे, आजार तयार करणारे जर्म्स आले आणि ते त्याच्यावर अटॅक करतात आणि त्यांना कसं मारायचं. ऍक्च्युअली ते मेलेलेच आहे पण तरी हे शिकून घेता त्यांना कसं मारायचं. आणि जेव्हा जिवंत जर्म्स येतील तेव्हा ते त्याला पटकन मारू शकतात. त्याला म्हणता व्हॅक्सिन्स. लक्षात आलं का. तर व्हॅक्सिन्समुळे ओरल व्हॅक्सिन म्हणजे काय, तर तोंडातून जे शक्यतो व्हॅक्सिन इंजेक्शनच्या स्वरूपात घेतात, पण ओरल व्हॅक्सिन हे तोंडातून घेतल्या जातात आणि ते व्हॅक्सिन जे तोंडातून घेतल्या जातात त्यांना इडिबल व्हॅक्सिन्स हे नाव सुद्धा दिलं जाऊ शकतं. आणि फ्लू व्हॅक्सिन बघा, फ्लू व्हॅक्सिन प्रोड्युस्ड बाय बॅसिलस. बॅसिलस नावाच्या बॅक्टेरियापासून तयार केलेलं एक फ्लू व्हॅक्सिन आहे की जे मेल्ट इन माउथ टाईपचं व्हॅक्सिन आहे. म्हणजे तोंडात टाकलं की वेगळं होऊन जाईल आणि मध्ये शरीरात ऍक्टिव्हेट होईल. त्याला म्हणतात मेल्ट इन माउथ व्हॅक्सिन. काय नाव द्यायचं आहे, मेल्ट इन माउथ. बघा बरं मग फ्लू व्हॅक्सिन विच इज मेल्ट इन माउथ इज ऑप्टेन फ्रॉम कोणापासून आहे, आत्ताच आपण बघितलं ऑप्टेन फ्रॉम द बॅसिलस. ऑप्शन आलं ए ऑप्शन. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये बीटी कॉटन तयार करण्याकरता बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतो. नंतर मॉडिफाईड जीएमओ म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करण्याकरता त्या ठिकाणी काय केलं जातं, बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. जीनचा वापर करून जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर त्याला म्हणता जीन थेरपी. समजा आपण काय करू शकतो, एखादा जीन खराब झाला त्याला बदलू शकतो, रिपेअर करू शकतो, तर याला म्हणता जीन थेरपी. काय नाव द्यायचं याला, जीन थेरपी. आता एखादा जीन कसा ऍड करायचा आहे, एक्स व्हिओ डिलिव्हरी. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या सेलमध्ये बघा, आता पंक्चर 2 प्रकारचे तुम्हाला माहिती आहे. ट्यूबलेस टायर आहे, त्याचं पंक्चर काढताना टायर बाजूला नाही करत गाडीपासून, आहे तिथंच पंक्चर काढतात. आणि दुसरं कोणतं आहे, टायर बाजूला करून पंक्चर काढणं. तसं एखाद्या सेलमध्ये तुम्हाला जीन ऍड करायचं आहे तर ती सेल काढायची,
त्यात जीन ऍड करायचा आणि परत टाकून द्यायचे बॉडीमध्ये, तर त्याला म्हणता एक्स व्हिओ डिलिव्हरी. आणि दुसरी कोणती आहे, इन व्हिओ डिलिव्हरी. म्हणजे काय सांगा की जिथं प्रॉब्लेम आहे ती सेल वगैरे काही काढायची नाही, आहे तिथं डायरेक्ट नवीन जीन ऍड करायचं, आहे तिथंच काय करायचं, नवीन जीन ऍड करायचा. तर एक्स व्हिओ डिलिव्हरी कुठं कुठं वापरतात, तर एक्स व्हिओ डिलिव्हरी पार्किन्सन्स डिसीज मध्ये यूज केला जातो. आणि इन व्हिओ म्हणजे आहे तिथं, तर ते कुठं यूज केलं जातं बघा, तर ट्यूमर्स बाय एक्झाम्पल जीन इंजेक्टेड डायरेक्टली इनटू ट्यूमर. ट्यूमर आहे समजा, कॅन्सरची गाठ आहे, काढायची नाही पण ते इंजेक्शन द्यायचं, ती गाठ जळून जाईल. लक्षात आलं का. यूज ऑफ व्हायरोसोम, जे कोण असतं लिपोसोम प्लस इनएक्टिव्हेटेड HIV. नंतर बायोनिक चिप्स आर अदर मेथड्स ऑफ द जीन डिलिव्हरी. ह्या सुद्धा वेगळ्या मेथड्स आहे. कोणत्या, यूज ऑफ व्हायरोसोम आणि यूज ऑफ बायोनिक चिप्स आर द ऑल्सो अदर मेथड ऑफ द जीन डिलिव्हरी. नंतर आता जर्म लाईन, स्पर्म, एग यांच्यामधले जीन बदलवणं त्याला म्हणता जर्म लाईन जीन थेरपी. आणि स्पर्म, एग, एम्ब्रिओ हे सोडून बाकी शरीरातल्या सगळ्या सेल कोणती राहू द्या त्याला सोमॅटिक सेल म्हणता. आणि सोमॅटिक सेलचे जीन बदलवणं त्याला म्हणता सोमॅटिक सेल जीन थेरपी. काय नाव दिलं सांगा, सोमॅटिक सेल जीन थेरपी. GMO म्हणजे काय सांगा, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स वगैरे पण आहे, जसे बीटी कॉटन आहे, ब्रिंजल्स आहे, टोमॅटो आहे, बीट्स आहे, नंतर कॉलीफ्लावर्स आहे. तर हे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहे. आणि जीएम ऑर्गॅनिझम मध्ये आता ट्रान्सजेनिक प्लांट म्हणजे काय, ज्याचे जीन्स बदलवलेले अशा प्लांटला काय म्हणता, ट्रान्सजेनिक प्लांट. आणि साधारण 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट अँड सेव्हरल मोनोकॉट प्लांट, मेज, ओट्स, राईस, व्हीट्स आर नोन. 60 प्रकारचे ट्रान्सजेनिक म्हणजे जीन बदलवलेले प्लांट्स माहिती आहे. टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो वगैरे हे सगळे काय असतात सांगा, ट्रान्सजेनिक म्हणजे नॉर्मल पण आहे गावरान, आणि ट्रान्सजेनिक पण आहे ज्याचे जीन बदलवलेले. आता विच वन ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. तर पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कोणतं होतं, तर इथं बघा आपल्याला पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट, फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युस्ड वॉज टोबॅको. पहिलं ट्रान्सजेनिक प्लांट कोणतं होतं मित्रांनो, ज्याचे जीन बदलवलेले ते होतं टोबॅको. तर मग करेक्ट आन्सर कोणता आलं सांगा, ए इज द करेक्ट आन्सर. ए त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. टोबॅको इज द फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट ऑफ विच जीन्स आर चेंज. आता हे जनरल पार्ट आहे, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टंट प्लांट. बघा आता जे बॉलवर्म्स आहे, बोंडअळी म्हणतो, तर बीटी कॉटनला बोंडअळी लागत नाही. का बरं नाही लागत, कारण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याचे जीन बदलवलेले, त्याचे जीन काय बदलवलेले, काय केलेलं आहे, जीन बदलवून त्याच्यामध्ये इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स तयार केलेलं आहे. आणि कोणते जीन टाकलेलं बघा, कॉटन मध्ये क्रायजीन नावाचा जीन टाकलेला आहे, बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाच्या बॅक्टेरियामधून. बी म्हणजे बॅसिलस आणि टी म्हणजे बीटी म्हणतो ना आपण, तर बी बॅसिलस थुरिंजेन्सिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्यातून एक जीन काढला, क्रायजीन, आणि तो कॉटन मध्ये टाकलेला आहे. त्यामुळे त्या कॉटन प्लांटला बोंडअळीचं इन्फेक्शन होत नाही. किंवा कुठून, द काउपी ट्रिप्सिन इनहिबिटर जीन, हा पण चालेल, हा पण टाकला जाऊ शकतोय. आणि सांगा हा जो क्रायजीन आहे हा काय करतो, क्रिस्टल प्रोटीन तयार करतो प्लांट मध्ये. आणि जेव्हा हे जे बीटी कॉटनचे पानं जेव्हा कोण खातं, बोंडअळी खाते, त्यावेळेस काय होतं, तर बोंडअळीच्या पोटामध्ये ते गेल्यावर गटमध्ये काय होतं, त्याचं जे गट आहे त्या गटमध्ये अल्कलाईन पीएच असते. इन्सेक्टच्या पोटाची पीएच कशी असते, अल्कलाईन. आणि त्या अल्कलाईन पीएच मध्ये जे प्रोटीन आहे
पानांमध्ये असणारं ते ऍक्टिव्ह होऊन जातं आणि त्या ठिकाणी पोटाचं फुगून जातं आणि बीटी कॉटनचे पानं खाल्ल्यामुळे इन्सेक्टची डेथ होते. तर लक्षात घ्या, याच्यात एक महत्वाचा की इन्सेक्टच्या पोटाची पीएच कशी असते, अल्कलाईन पीएच असते. कोणता जीन आहे, क्रिस्टल जीन आहे, जो काय तयार करतो, क्रिस्टल प्रोटीन तयार करतो, क्राय प्रोटीन, क्रिस्टल प्रोटीन तयार करतो. हे क्रिस्टल प्रोटीन पानांमध्ये असताना इनॅक्टिव्ह असतात, पण इन्सेक्टच्या पोटात गेले तर कोणत्या पीएच मुळे, अल्कलाईन पीएच मुळे ऍक्टिव्ह होता आणि बॅक्टेरिया त्या इन्सेक्टला मारून टाकतात. सांगा बरं, का बीटी कॉटन मध्ये जो बाहेरचा जीन आहे तो कोणाकडून घेतलेला आहे, बॅसिलस थुरिंजेन्सिस किंवा द काउपी ट्रिप्सिन इनहिबिटर जीन हा घेतलेला आहे आणि तो टाकल्यामुळे बीटी कॉटन वरती आता फवारणी करावं लागत नाही किंवा कमी फवारणी केली तरी चालतं. तर बीटी कॉटन नंतर सिमिलरली आता बीटी टॉक्सिन ऍक्टिव्हिटी हॅज बीन अगेन्स्ट मेनी स्पेसीज ऑफ इन्सेक्ट विद इन द ऑर्डर. याचं काही नाही. सिमिलरली अल्फा ॲमिलेज इनहिबिटर जीन हे लक्षात ठेवा, आयसोलेटेड फ्रॉम अडझुकी बीन. कशात सांगा, आयसोलेटेड फ्रॉम अडझुकी बीन्स, that is Physiolus vulgaris and transfer to tobacco plant. बघा, अडझुकी बीन्स मधून त्या ठिकाणी जीन काढला. सिमिलरली कोणता जीन, अल्फा ॲमिलेज इनहिबिटर जीन, अल्फा ॲमिलेज इनहिबिटर जीन आयसोलेटेड फ्रॉम अडझुकी बीन and transfer to tobacco plant and this gene works against many pest म्हणजे इन्सेक्ट्स वगैरे. कोणते सांगा त्या ठिकाणी, झेब्रोटेस सबफॅसियाटस and ब्रुकस सिनेन्सिस. तर हे जे इन्सेक्टचे प्रकार आहे बघा, इथं डायग्राम दाखवले आहे, काही गरज नाही त्याची, पण ते सगळे इन्सेक्ट्स वगैरे दाखवलेले. तर ह्या पेस्टला मारण्याकरता त्याचा वापर केला जातो. मग सांगा कोणतं येईल, बीटी टॉक्सिन ऑफ बॅसिलस थुरिंजेन्सिस किल्स द इन्सेक्ट पेस्ट बाय, सांगा बाय काय येईल, तर डिस्ट्रप्शन ऑफ मिडगट सेल्स. कोणतं येईल सांगा, डिस्ट्रप्शन ऑफ मिडगट म्हणजे पोटातल्या सेल्सला डिस्टर्ब करून त्या ठिकाणी इन्सेक्टला मारून टाकण्याचं काम केलं जाईल. द क्राय जीन फ्रॉम बॅसिलस थुरिंजेन्सिस गिव्ह द क्रॉप प्लांट डॅश डॅश प्रॉपर्टी. सांगा बॉलवॉर्मचं इन्फेक्शन होत नाही आणि बॉलवॉर्म काय, बोंडअळी इन्सेक्ट आहे, इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी म्हणजे जसं तणनाशक आहे, कीटकनाशक आहे, तर ते कीटकनाशक ची प्रॉपर्टी झाडामध्ये नॅचरली येऊन जाते. इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी येईल, इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी. टोमॅटो फ्लेवर सेवर टोमॅटो इज डेव्हलप बाय इंट्रोड्युसिंग अँटीसेन जीन. बघा, फ्लेवर सेवर टोमॅटो म्हणजे खराब न होणारा टोमॅटो, लवकर खराब न होणारा, कोणता जीन वापरून तयार केला गेला आहे, अँटीसेन्स जीन वापरून तयार केला गेला आहे. ते पण एक लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मॅच द ट्रान्सजेनिक प्लांट इन कॉलम 1 with the substance they produce given in column 2 and choose the correct option. बघा आता कोणते कोणते तर हे तुम्हाला थोडं पाठ करावं लागेल. कशात काय, तर बघा इथं ऑप्शन कोणतं येईल, तर 1चं सी कॅनोला मध्ये व्हिटॅमिन ई तयार करण्याची प्रॉपर्टी आहे. 2चं डी गोल्डन राईस मध्ये त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए तयार करण्याची प्रॉपर्टी आहे. नंतर 3चं ए शुगर बीट मध्ये फ्रुक्टन्स तयार करण्याची प्रॉपर्टी आहे आणि इथं बी. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पाठ त्या ठिकाणी करावं लागेल. तर थोडेसे काही पॉइंट्स त्या ठिकाणी आपले राहिलेले, तर आपण एक अर्धा ते 1 तास लागेल, अजून अर्धा पाऊण तास लागेल, तेवढा पार्ट आपण
नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. एक 7-8 क्वेश्चन्स फक्त राहिले आपले. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून दुपारी एक लेक्चर घेऊ. टाइम टेबल तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर मी टाकून देतो. त्या टाइम टेबलमध्ये आपण ते लेक्चर ॲड करू, किंवा थोडंसं फिजिक्सचं लेक्चर झाल्यानंतर 1 तासाचं लेक्चर घेऊ. 10 वाजता 10:30 वाजता फिजिक्सचं लेक्चर होईल. 10:30 ते 12पर्यंत आपण एक परत लेक्चर घेऊ. 10:30 ते 12 नाही होणार, 10:30 ते 11:30 पावणे 12पर्यंत है ना, एक लेक्चर घेऊ. म्हणजे मग आपला हा चॅप्टर कंप्लीट होईल. ओके, थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू. 10:30ला बायोचं लेक्चर आहे, सर्वांनी नोट करून घ्या.